माझ्या लाडक्या बाळा, तू आज खूप काळजीत दिसतोयस. तुझे मन अशांत आहे. डोळ्यात भविष्याची भीती आहे आणि मनात असंख्य प्रश्न आहेत. तुला वाटते की तू या जगात एकटा आहेस. तुला कोणी समजून घेणार नाही. पण लेकरा, विसरू नकोस की मी तुझी सावली बनून सदैव तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा जेव्हा रडतोस तेव्हा तुझे डोळे पुसणारा हात माझाच असतो. तू जेव्हा जेव्हा संकटात सापडतोस तेव्हा तुला बाहेर काढणारी शक्ती माझीच असते. बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त माझे शब्द नाहीत, तर ते माझे तुला दिलेले वचन आहे. या जगात असे काहीच नाही जे माझ्या इच्छेशिवाय घडते. मग तू चिंता का करतोस? तुझे ओझे माझ्या खांद्यावर सोडून दे. तू फक्त तुझे कर्म कर, प्रामाणिक राहा आणि बाकी सर्व काही माझ्यावर सोडून दे. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा तुला वाटते की तुझे नशीब खराब आहे. पण लेकरा, लक्षात ठेव, सोनं सुद्धा अग्नीत तापवून निघाल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही. तू आज ज्या संकटातून जात आहेस ती तुझी परीक्षा नाही, तर तुला घडवण्याची माझी एक पद्धत आहे. मी तुला अधिक बलवान बनवण्यासाठी हे प्रसंग तुझ्या आयुष्यात आणले आहेत. जसा एक कुंभार मातीचा घडा घडवताना त्याला बाहेरून फटके मारतो, पण आतून हाताचा आधार देतो, तसाच मी तुला बाहेरून संकटाचे फटके देत असलो तरी आतून माझ्या मायेचा आधार तुला नक्कीच आहे. तू फक्त धीर धर. काळ बदलणार आहे. हे दिवसही निघून जातील. तुला खूप घाई असते ना? तुला वाटते की तू मागितलेलं लगेच तुला मिळालं पाहिजे. पण बाळा, झाडाला पाणी घातल्याबरोबर त्याला फळे येत नाहीत. त्यासाठी योग्य ऋतूंची वाट पाहावीच लागते. तसेच तुझ्या आयुष्यातही योग्य वेळ आल्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही. मी तुला ते देणार नाही जे तुला हवं आहे. मी तुला ते देईन जे तुझ्यासाठी योग्य आहे. कधी कधी मी तुला काही गोष्टींपासून वंचित ठेवतो, कारण मला माहीत आहे की त्या गोष्टी तुला भविष्यात दुःख देतील. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग माझ्या निर्णयावर शंका घेऊ नकोस. थोडी सबुरी धर.
तुझी श्रद्धा ढळू देऊ नकोस. बाळा, या जगात तू काहीही घेऊन आला नव्हतास आणि काहीही घेऊन जाणार नाहीस. मग हा मीपणा कशासाठी? जेव्हा तू म्हणतोस की मी हे केलं, मी ते केलं, तेव्हा तू माझ्या शक्तीचा अपमान करतोस. जोपर्यंत तू स्वतःला मोठा समजशील तोपर्यंत तुला माझे अस्तित्व जाणवणार नाही. ज्या दिवशी तू तुझा अहंकार माझ्या चरणी अर्पण करशील त्या दिवशी तुला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. तू फक्त निमित्त आहेस. सर्व काही करणारा मीच आहे. तू स्वतःला माझ्या स्वाधीन कर. मग बघ तुझे आयुष्य किती सोपे आणि आनंदी होते. तू विचारतोस की माझी सेवा कशी करावी? मला खूप मोठे सोहळे किंवा महागड्या वस्तू नको आहेत. तू एखाद्या भुकेलेला घास दिलास, एखाद्या दुःखी माणसाचे अश्रू पुसलेस किंवा प्राणी मात्रांवर दया केलीस तर तीच माझी खरी सेवा आहे. तुझ्या तोंडात सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव असू दे. हे नाव घेताना तुझे मन निर्विकार असू दे. नामस्मरण ही एक अशी शक्ती आहे जी तुझ्या सभोवताली एक संरक्षण कवच तयार करते. तू प्रवासात असो किंवा कामात, मनातल्या मनात माझ्याशी बोलत जा. मी तुझे प्रत्येक बोलणे ऐकतो. माझ्या बाळा, मी नेहमी सांगतोय की आळशी माणूस माझा भक्त असूच शकत नाही. तुला जर तुझे नशीब बदलायचे असेल तर तुला कष्ट करावेच लागतील. बसून राहून किंवा फक्त नशिबाला दोष देऊन काहीच साध्य होणार नाही. तू हिम्मत कर, मी तुला साथ देईन. तू एक पाऊल उचल, मी तुझ्यासाठी 10 पावले पुढे टाकेन. पण तू प्रयत्नच केले नाहीत तर मी तरी काय करणार? तुझे काम हेच तुझे मंदिर मान. त्यात कधीही चोरी करू नकोस. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांच्या घरी मी अखंड वास करतो. तुला वाटते की कोणाचे तरी नशीब खूप चांगले आहे आणि तुझे मात्र वाईट. पण बाळा, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असते. गेल्या जन्मीची कर्जे या जन्मी फेडावी लागतात. तू आज जे भोगत आहेस ते तुझ्या कर्माचे फळ असू शकते. पण घाबरू नकोस. माझ्या नामात इतकी ताकद आहे की ते तुझे प्रारब्ध सुद्धा बदलू शकते. मी तुझे दुःख
पूर्णपणे संपवू शकत नसलो तरी ते सहन करण्याची ताकद मी तुला नक्कीच देईन. आणि एका क्षणी तुला जाणवेल की ज्या संकटाची तुला भीती वाटत होती ते संकट माझ्या कृपेने कसे सहज टळून गेले. बाळा, शेवटी मी तुला इतकंच सांगेन की जगाने जरी तुझा त्याग केला तरी मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. तू कधीही स्वतःला एकटे समजू नकोस. जेव्हा तुला खूप एकटं वाटेल तेव्हा डोळे मिटून माझे स्मरण कर. तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तू फक्त आनंदी राहा, समाधानी राहा आणि नामस्मरण करत राहा. तुझे कल्याण करणे हाच माझा ध्यास आहे. लक्षात ठेव बाळा, मी सदैव तुझ्या सोबत आहे. सदैव. श्री स्वामी समर्थ.